इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सातपूर गावात यंदाही सालाबादप्रमाणे परंपरेप्रमाणे 12 बैलगाड्यांची यात्रा असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा 12 गाड्या ओढण्याच्या गणेशाचा मान मंगेश निगळ यांना देण्यात आलेला आहे. या दरम्यान यात्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी भारत घाटोळ, कार्याध्यक्ष किरण निगळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र बंधुरे, सोपान बंधुरे, सचिव शशिकांत काळे, सहसचिव सुदाम वाघ, खजिनदारपदी दिनेश निगळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जो महाराष्ट्राचे श्री गेले त्यांच्या त्यांनी प्रमुख पावले घेऊन आपण बनवणार आहोत आणि गावातले सातूरच नाही पिंपळ गाव असेल इकडे घरी असेल आपण इकडे स्थानिक पैलवान ज्यांनी दुसऱ्यांचा आखाडे वगैरे आहे तर सगळ्या मान्यवरांना त्या पैलवानांना त्या ठिकाणी म्हणून त्यांचा सन्मान आणि त्या ठिकाणी या भागातले जे तरुण पैलवान आहे त्यांच्या पुस्तकाची निवड आपण तिथे घेणार. असा 3 दिवसांचा कार्यक्रम असणार आहे आणि या कमिटी यासाठी काही कमिटी निश्चित करण्यात आली. ती कमिटी कोणती हे तुम्हाला प्रश्न जाण्यासाठी 2026च्या गुढीपाडवा उत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष सन्माननीय भारत घाटोळ यांना करण्यात आले आहे. कार्याध्यक्ष किरण निगळ हे आहेत. उपाध्यक्ष मच्छिंद्रजी बंधुरे यांना देण्यात आलेला आहे. उपाध्यक्ष सोपान बंधुरे हे पण त्यांच्या बरोबर असणार आहे. सचिव शशिकांत काळे, सहसचिव सुदाम शिवाजीजी वाघ, खजिनदार दिनेशजी निगळ, बाकी व्यवस्थापन कमिटी आहे. हर्षल आहे, धनंजय निगळ, तेजस निगळ, बाळा पुराणे, पंटी भाऊ काळे, अथर्व घाटोळ, किरण भोर, महेश भाऊ बुंदावणे आणि विशाल पुराणे अशी ही कमिटी या सर्वांच्या आमच्या पंचायत कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर केली आहे. गणेशा आणि यावर्षीचा जो गणेशा आहे तो मागे पण कमीत कमी 3 ते 5 वेळा त्यांनी गाण्यावरले आहे. ते आहे मंगेश भाऊ प्रकाश निगळ यांना देण्यात आलेला आहे. मी त्या सर्वांचे या गुढीपाडवा उत्सवानिमित्त सर्वांचे स्वागत करतो आणि गुढीपाडवा मराठी वर्ष हे सर्वांनी आनंदी जावं, सुख समृद्धी लाभो सर्वांना अशी आई भगवानच्या चरणी सर्वांना प्रार्थना करतो. मानला की जी आपण पारंपरिक पद्धतीने यात्रा याआधी व्हायची तर ग्रामीण भागात यात्रा उत्सव होत असताना तिथे शेणाने सारवलं जायचं आणि महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ज्या ठिकाणी यात्रा पहिली बैलगाडी असते तिथून तर गणेशाच्या मंदिरापर्यंत गाड्या जातात त्या ठिकाणपर्यंतचा जो खालचा आपला डांबरी रस्ता आहे तो आपण शेणाने जो सारवणार आहे जसं आपण कुठे सारवायचं त्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी रांगोळ्या काढून गावातली महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा सर्वांना एकत्र करून प्रोग्राम आहे. आपण सर्वांनी या यात्रेला मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी द्यावी. आपल्या गावची, आपल्या नाशिकची, शहरातील ही एकमेव यात्रा आहे. या ठिकाणी आपण मोठी प्रसिद्धी देऊन आपल्या गावचं नाव पण जपून या ठिकाणी यात्रेला सहयोग करावा अशी विनंती. चौथी स्तंभ आहे समाजाची. तर आमची यात्रा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि चांगली गर्दी कशी होईल किंवा काय सुविधा कशा पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की उपस्थित त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जयंती नागरिकांना जे इथे अंगार वस्तीपासून तर स्थायिक झालेले कोणी व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले सर्वांना आम्ही आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने आमंत्रित करतो की त्यांनी ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं व आमचा सर्वांचा हा उत्सव जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपाचा साजरा व्हावा. सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करू. आम्ही सर्व कमिटी तुमच्या सर्व लोकांचं आम्ही सर्व मिळून स्वागत करू आणि हा उत्सव जास्तीत जास्त मोठा कसा होईल हा सर्व आपण गावकरी म्हणून आम्ही सर्व गावकरी म्हणून प्रयत्न करू. निश्चितच धन्यवाद. या संपूर्ण यात्रे उत्सवात व्यवस्थापक म्हणून हर्षल आहेर, धनंजय निगळ, तेजस निगळ, बाळा पुराणे, वैभव काळे, प्रज्वल घाटोळ, किरण भोर, महेश बंदावणे, विशाल पुराणे यांना समितीत घेण्यात आले आहे. यावेळी सूत्रसंचालन लक्ष्मण घाटोळ यांनी केले. NCM न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.